पुण्याची लोकसंख्या 60 लाख होईल, पुण्याची वाहनांची संख्या इतकी होईल, पुण्याचा भौगोलिक विस्तार इतका होईल, हे काय गेल्या 2-4 वर्षात नाही ठरलं ना. हे मागच्या 30-40 वर्षापूर्वीच्या राज्यकर्त्यांना त्यावेळेला राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असेल, दूरदृष्टीचा अभाव असेल, त्यावेळेस त्यांना कळलं नाही. हे मान्य केलं पाहिजे की या शहरातल्या वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला, हे मान्यच केलं. पण मी त्याला राजकीय उत्तर नाही देणार. आज स्वातंत्र्यानंतर 75 वर्षात पुणे महापालिका एकमेव महापालिका आहे ज्याला स्वतःचं वैद्यकीय महाविद्यालय मिळालं. 2017 साली आपलं मेट्रोचं काम चालू झालं, तर कायमच नागरिकांना हा प्रश्न असतो की नेमकं खरंच संपणार आहे कधी काम. आता पुण्यात वाढलेलं ड्रग्सचं प्रमाण, माझं शहर असंच राहिलं पाहिजे, इथं असल्या गोष्टीला कुठं थांबा नाही होतं, काही संबंध तोडतो, काहीच होऊ शकत नाही. यासाठी कायदा सुव्यवस्था हा या शहराचा कायम उत्तमच राहिला पाहिजे, तो योग्यच राहिला पाहिजे, याचा विचार निश्चितपणे आपण करणार आहोत आणि केलाच पाहिजे ना. मी काय उपकार थोडीच करतो काय, ते माझंही काम आहे ना. शेवटी माझं शहराचं नाव बदनाम होत असेल तर ते कुणाला चालणार आहे. एका बाजूला पर्यावरणाची हानी होईल असाही विकास आपल्याला नको आहे, आणि विकास थांबलाय आणि नुसतंच पर्यावरण म्हणतोय आपण, तर तेही फार काही आपल्याला परवडणार नाही. त्यामुळे दोन्ही गोष्टीचा समतोल राखून लोकभावना लक्षात घेऊन जे लोकांना हवंय त्याच दिशेने आपण काम करू. धन्यवाद. हॅलो नमस्कार, मी ओंकार जाधव आणि आज आपल्यासोबत आहे तन्मय कानेटकर सुद्धा. आणि आज आम्ही दोघे मिळून उजळणीचा हा एक नवीन एपिसोड करणार आहोत. आम्ही खरं तर परिवर्तन सोबत एक प्रयत्न केला होता की पुण्यातल्या सगळ्या उमेदवारांना एकत्र आणून पुण्याच्या प्रश्नांविषयीची चर्चा करण्यासाठी. मुरली अण्णा काही कारणामुळे येऊ शकले नाही, तर आज ते आम्हाला सापडले आहेत आणि आज आम्ही त्यांच्यासोबत पुण्यातल्या प्रश्नांविषयी, त्यांचं एकूणच पुण्याबद्दल काय विजन आहे याबद्दल गप्पा मारणार आहोत, चर्चा करणार आहोत. तर अर्थातच आपल्यासोबत आहेत मुरलीधर मोहोळ, भारतीय जनता पार्टीचे पुण्याचे लोकसभेचे उमेदवार, आणि आज त्यांच्यासोबत आपण समजून घेणार आहोत की त्यांचं पुण्यासाठीचं काय विजन आहे बुवा. तर मला वाटतं अण्णा आपण इथपासून सुरुवात करता येईल की आता म्हणजे तुम्ही नगरसेवक, महापौर आणि आता लोकसभा ज्यावेळेस येते, तर का लोकांनी निवडून द्यावं तुम्हाला पुण्याच्या, त्यासाठी तुमचं पुण्यासाठीचं आता लोकसभेसाठीचं काय विजन आहे, काय अजेंडाजवरती तुम्ही काम करताय? मला असं वाटतं की शेवटी कुठलीही निवडणूक असो, जेव्हा तुम्ही उमेदवार म्हणून लोकांकडे जाता तेव्हा एक तर प्रामुख्याने 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक तर तुम्ही काय केलं आहे आणि तुम्ही काय करणार आहात. मला असं वाटतं की त्यातलं पहिलं उत्तर जे असेल किंवा पहिला भाग जो आहे की काय केलं, मला असं वाटतं की माझा पक्ष महायुती म्हणून मला उमेदवारी दिली हा एक भाग झाला. पण मग मलाच मला का वाटतं की मी, तर मला असं वाटतं की गेले जवळजवळ 30 वर्ष या शहरामधल्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये काम मी करतोय. आणि मग स्वाभाविकपणे नगरसेवक होतो, स्थायी समितीचा अध्यक्ष म्हणून या शहराचे 2 अर्थसंकल्प मला करता आले. 2.5 वर्ष महापौर म्हणून काम केलं, त्यामुळे शहराचा आवाका, वास्तव, शहरातले प्रश्न, शहराचे सगळ्या भागातला संपर्क, तिथल्या सगळ्या वेगवेगळ्या भागातल्या नागरिकांशी इथून मागच्या काळातला असलेला संवाद, मला असं वाटतं की मी एक लोकप्रतिनिधी म्हणून या शहरात नगरसेवक ते महापौर हा प्रवास शेवटी लोकांनी संधी दिली म्हणून मला करता आला. बरोबर. लोकांनी मला 4 वेळा निवडून दिलं. मला असं वाटतं की मी काहीतरी चांगलं काम केलं असेल थोडं तरी, त्यामुळे 1दा दिलं, 2दा दिलं, 3दा, 4दा. म्हणजे याचा अर्थ तर मी ज्या भागात काम करतो त्या भागातल्या नागरिकांना कदाचित माझं काम आवडलं. मी नागरिकांनी ज्या अपेक्षेने मला निवडून दिलं त्या अपेक्षा काहीतरी पूर्ण करण्यात मला यश आलं असावं म्हणून नागरिक पुन्हा पुन्हा मला 4थ्यांदा 4 वेळा निवडून दिलं. एक आता दुसरा भाग असा आहे की शेवटी ही निवडणूक म्हटल्यानंतर कोणीतरी एक जण येणारच आहे, त्या पक्षाचा, या पक्षाचा, या पक्षाचा. त्यामुळे माझ्या पक्षाने मला संधी दिली. मला असं वाटतं आता मी काय केलं याचं खूप काही बोलता येईल की माझं पार्टी म्हणून, मी लोकप्रतिनिधी म्हणून पुण्यासाठी 5 वर्षात स्थायी समितीचा अध्यक्ष महापौर म्हणून काय करता आलं याचं खूप काही सांगता येईल मला. त्याच्यामध्ये मी काही महत्त्वाच्या गोष्टींना या ठिकाणी विषयांना स्पर्श नक्की करेल. एक तर पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, जी मला असं वाटतं की पुढच्या काही काळात आपल्याला त्याच्यावरती अजून खूप काम करायचं आहे. पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था 5 वर्षापूर्वी ज्यावेळेला आम्ही महापालिकेत आलो त्यावेळेला त्याच्यापूर्वी 10 वर्षात एकही नवीन बस रस्त्यावरती आली नव्हती. आमची सत्ता नव्हती, सत्ता आमची नव्हती, पण एकही नवीन बस रस्त्यावरती आली नाही.
गेल्या 5 वर्षात जवळपास 1500 नवीन बसेस इलेक्ट्रिक आणि CNGच्या बसेस रस्त्यावरती आणण्यात आम्हाला यश आलं. दुसरं, मागच्या आम्ही सत्तेत येण्यापूर्वी 15 लाख मेट्रिक टन कचरा हा साठवलेला उरळीला पुसून गेला होता. एकतर तो कचरा साठवून ठेवला, त्याच्यावरती आपल्याला यांना काय करावं हे मला माहीत नाही की का नाही झालं, त्याच्यात इच्छाशक्ती लागते शेवटी. आम्ही 5 वर्षात त्या 15 लाख मेट्रिक टन कचऱ्यातला जवळजवळ 2 ते 3 लाखच मेट्रिक टन कचरा आता शिल्लक बायोमायनिंग करून त्या ठिकाणचे लँडफिल क्लिअर केलं. इतकं चांगल्या प्रकारचा केला. आज पुण्यामध्ये 2200 मेट्रिक टन कचरा रोजचा जनरेट होतो. आज आम्ही 60 लाखावरती पोहोचलो. आज या 22 मी लाख म्हटलं का नाही, 22,000 मेट्रिक टन रोजचा कचरा जनरेट होतो या शहरात. त्यातला 1 किलोसुद्धा आता डंप होत नाही. माहिती हे ह्या सगळ्या गोष्टी येत नाहीत समोर. आज 10 लाख लोकसंख्या 15 लाख लोकसंख्या असलेल्या शहराचा तुम्हाला नियोजन करताना खूप सोपं जातं. पण ज्यावेळेला तुम्ही इतके वाढता 60 लाख लोकसंख्या, त्यावेळी मला असं वाटतं की घन कचरा आज 1 किलोसुद्धा कचरा आपला डंप होत नाही. इतके प्रोजेक्ट मागच्या 5 वर्षात आपण उभे केले. या शहराच्या कोविडच्या काळामध्ये आपण पाहिलं की आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याची किती गरज आहे. मी स्थायी समिती अध्यक्ष असताना मेडिकल कॉलेजची कल्पना मांडली. आज स्वातंत्र्यानंतर 75 वर्षात पुणे महापालिका एकमेव महापालिका आहे ज्याला स्वतःचं वैद्यकीय महाविद्यालय मिळालं. मला असं वाटतं की ते काम करण्यात यश आलं. 24/7 पाणी पुरवठा योजना, त्याच्यावरती आज ती स्कीम 80% पूर्ण होत आली. 85 पाण्याच्या टाक्या, 1800 किलोमीटर पाण्याची लाईन, बरंच काही काम, त्याच्यात मोठं काम. नद्यांचे प्रकल्प सुरू करता आले. याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की ह्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आज जवळपास 25,000 घरं तयार होत आहेत. 1.25 लाख घरांचं आपलं उद्दिष्ट आहे. चांदणी चौकासारखा प्रकल्प मार्गी लागला. सिंहगड रोडला उड्डाणपूल चालू झाला. सनसिटीचा कर्वेनगर उड्डाणपूल चालू झाला. आज तुम्ही घोरपडीतला उड्डाणपूल चालू झाला, म्हणजे उद्घाटनही झालं. शहराच्या वाहतुकीवरती, सार्वजनिक वाहतुकीवरती, घनकचरा असेल, पाणी असेल, या सगळ्या स्वच्छता या विषयावरती सगळ्यांवरती गेल्या 5 वर्षात मला काम करता आलं. याचं महापौर म्हणून, याचं नगरसेवक म्हणून, याचं स्थायी समिती. आता माझं विजन काय, आता मला काय करायचं. जर मी लोकसभेचा उमेदवार असेल तर मला पुढच्या काळामध्ये माझ्या पुण्यासाठी काय करायचं आहे. एक तर त्याचे 2 प्रकार होतील कामाचे. एक तर तुम्ही केंद्रात जाणार असाल तर केंद्र सरकारशी निगडीत प्रश्नावरती तुम्ही बोललं पाहिजे, ते तुम्हाला करायला. पण असं असताना शेवटी स्थानिक प्रश्नावरती सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. आज हे मान्य केलं पाहिजे की या शहरातल्या वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला, हे मान्यच केलं पाहिजे. पण मी त्याला राजकीय उत्तर नाही देणार. त्याला मी म्हणेन की एवढंच नक्की केलं पाहिजे. 5 वर्षात नाही झाला मागच्या, हा काही 5 वर्षात नाही ठरलं आहे. पुण्याची लोकसंख्या 60 लाख होईल, पुण्याची वाहनांची संख्या इतकी होईल, पुण्याचा भौगोलिक विस्तार इतका होईल. हे काय गेल्या 2-4 वर्षात नाही ठरलं ना. हे मागच्या 30-40 वर्षापूर्वीच्या राज्यकर्त्यांना त्यावेळेला राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असेल, दूरदृष्टीचा अभाव असेल, त्यावेळेस त्यांना कळलं नाही. त्यामुळे त्यावेळेसच प्लॅनिंग ते करायला हवं. ठीक आहे, आता म्हणून आम्ही 5 वर्षात या दृष्टीनं काय केलं मी थोडक्यात सांगितलं. पुढच्या 5 वर्षाचं नाही, आता 50 वर्षाचा विचार आम्ही करतो. या 50 वर्षाचा विचार करताना शेवटी माणसं वाढली, शहर वाढलं, हा सगळा विचार करता शहराच्या सगळ्या प्रश्नावरती, मग तो स्थानिक स्तरावरचा प्रश्न असेल, मग तो महापालिकेला घेऊन असेल, राज्य शासनाच्या स्तरावरचा प्रश्न असेल, तो राज्य सरकारला सोबत घेऊन असेल, आणि केंद्र सरकारच्या संदर्भातले विषय जे असतील, अशा तिन्हीची एकत्रित मोड बांधणं आणि त्यासाठी या शहराच्या खासदारांनी काम करणं. मला असं वाटतं याच्यावरती फोकस केलं पाहिजे, हे ठरवलं पाहिजे. त्यामुळे अनेक विषय आहेत. आमच्या विमानतळाचं टर्मिनलचं एक्सपान्शन झालं, आम्हाला धावपट्ट्या वाढवायच्यात. त्याच्यावरती आम्ही आता विचार करतो की आम्ही पुण्यातल्या या विमानतळाच्या अजून रनवे वाढवता येतील का. पुरंदरच्या एअरपोर्टचा विषय आहे, तो आमच्या अजेंड्यावरती काल देवेंद्रजींच्या भाषणातून आपण सगळ्यांनी ऐकलं. पुरंदरच्या एअरपोर्टच्या विषयात तेही आग्रही आहेत. त्यामुळं राज्य सरकार, मग ते भूसंपादन असेल आणि काही टेक्निकल त्याचे काही इश्यूज असतील, प्रॉब्लेम्स असतील केंद्रातले, तर त्या संदर्भात सुद्धा पुढच्या काळात आम्हाला काम करायचं. पुण्यात 2 कॅन्टोन्मेंट बोर्ड आहेत, तिथल्या नागरी सुविधा आणि त्याचे शेजारी असलेल्या महापालिकेतल्या नागरी सुविधा आपण पाहतो की किती हाल आहेत लोकांचे. बरं, काही फरक न पडत नाही. यांचे कायदे आणि नियम असे आहेत की त्याच्यामध्ये आपल्याला काही करता येत नाही. म्हणून या दोन्ही कॅन्टोन्मेंट बोर्डांचं पुढच्या काळामध्ये महापालिकेमध्ये विलीनीकरण करणं. कॅन्टोन्मेंट बोर्ड आता त्यावेळेस शहराच्या बाहेर होते, आता कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये आला आहे आणि सगळ्या बाजूनं महापालिका झाली आहे. इथे सुविधा मिळतात लोकांना चांगल्या, पण तो माणूस रस्त्याच्या पलीकडे बघताना आधी तिथं रस्ता चांगला आहे, तिथं पाणी मिळतं आहे, तिथं स्वच्छता आहे. माझ्या इथं रस्ताही नीट नाही, मला पाणीही मिळत नाही. साधारणतः या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या संदर्भातल्या नागरी सुविधाच्या खूप अडचणी आहेत. त्यामुळे ते दोन्ही कॅन्टोन्मेंट बोर्ड एकत्र करणं असेल, वाहतुकीच्यासाठी अजून PMPLच्या माध्यमातून आज बस व्यवस्था, बसची संख्या वाढवणं असेल, मेट्रोच्या सगळ्या अनेक नवीन मार्गांचा विस्तार करणं आहे. त्याच्यामध्ये आत्ता 1 मार्ग पूर्ण झाला आहे, पुढचे 2 मार्ग पूर्णत्वाकडे आहेत.
त्याच्या पुढच्या अनेक मार्गांवरती कात्रज ते स्वारगेट भुयारी मार्गाचं काम DPR झालं आहे, बजेट सँक्शन झाले, त्याच्यावरती काम करणं आहे. इथला DPR तयार झाला आहे, वनाज ते चांदणी चौक, तिथनं रामवाडी ते वाघोली, याच्यावरती आता वेगानं काम करणं आणि अजून नव्यानं काही मार्ग तयार करणं. PMPML आणि आमची मेट्रो यांचं एकत्रित इंटिग्रेशन आपण करून घेणं, इंटिग्रेट करणं आणि त्याच्या माध्यमातून एका तिकिटावरती प्रत्येक समाजातला शेवटचा माणूस पुणेकर हा दोन्हीतनं प्रवास शहरभर करू शकत. असे अनेक विषय आमच्यासमोर आहेत. उदाहरणार्थ उद्या नवी मुंबईला एअरपोर्ट होत आहे, तर इथून एखादा नवीन मार्ग आम्हाला रेल्वेचा तो थेट पुणे ते नवी मुंबईचा एअरपोर्ट असा करता येईल का? असे अनेक विषय केंद्र स्तरावरचे आहेत. केंद्राच्या अनेक ठिकाणी पुण्यामध्ये आपल्याला माहिती आहे डिफेन्सच्या आणि याच्या अनेक वेगवेगळ्या भागामध्ये लँडचे जमिनी आहेत. त्यामुळे आपल्याला पुण्याच्या काही प्रकल्प पूर्ण करताना काही अडचणी येतात. त्यांची NOC लागते, त्यांच्या जमिनीचा आपल्याला काही संपादन करावे लागते. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून त्यासुद्धा काही प्रोजेक्ट अडकलेत का त्याचा विचार करणं. त्यामुळे केंद्र, राज्य आणि महानगर स्तरावरच्या महापालिका म्हणून अनेक काही विषय आहेत, त्याचं एकत्र काम करणं आणि तो पुढच्या 50 वर्षाचा विचार मग खूप आहे. ITचा विषय आहे, इंडस्ट्रीचा विषय आहे, उद्योगांचा विषय आहे. ह्या सगळ्या गोष्टी एकत्र केवळ डेव्हलपमेंट पर्यावरणाचा विषय आहे. मी नेहमी सांगतो की आत्तासुद्धा पर्यावरणाच्या विषयात मी बोलू पुढे आपण. त्यामुळे मला ह्या सगळ्या विषयावरती काय केलं हे मांडता येते आणि मी काय करणार आहे हे सुद्धा माझ्यासमोर आज ठळकपणे माझ्यासमोर आहे, ते मी लोकांपुढे ठेवणार आहे. बरोबर. म्हणजे आता यातनं हे तर कळतंय की ना तुम्ही पुण्यातच गेली 25-30 वर्ष काम करताय, त्याच्यामुळे पुण्यातले प्रश्न काही तुम्हाला नवीन नाही. म्हणजे आता आम्ही पण या पुढच्या पॉडकास्टमध्ये पण जे प्रश्न विचारणार खरं तर आता एक स्पेसिफिक मुद्द्यावर चर्चा करू. पण जे काही प्रश्न आहेत पुण्याचे, तुम्ही पुण्यात काम करत असल्यामुळे, नगरसेवक, महापौर, स्थायी समिती या सगळ्यांमध्ये काम केलं असल्यामुळे ते प्रश्न तुम्हाला नवीन आहेत. त्याच्यामुळे आता एक मुद्द्यांवरती आपण खरं तर स्पेसिफिक प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करूयात. कारण ती उत्तरं आम्हाला आत्ताच शोधणं गरजेचं वाटतं, कारण नंतर जर ते झाले नाहीत तर मग आम्ही कोणाला जाऊन विचारायचं, हा साधारण कुठल्याही लोकांचा प्रश्न असू शकतो. तर येस, आपण सुरुवात करूयात. मेट्रोचा तुम्ही उल्लेख केलात, तर अर्थातच सगळ्याच पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये मेट्रो करायची असंच म्हणलेलं आहे. कोणीच त्याला विरोध आत्ता तरी करत नाहीये. पूर्वी जे काही विरोध झाले असतील ते वेगळे. झाली कोणाच्या काळात हे महत्त्वाचं आहे. मान्य आहे. पण आता इथून पुढे जात असताना, म्हणजे इथून पुढच्या बाबतीत 2017 साली आपलं मेट्रोचं काम चालू झालं, तर कायमच नागरिकांना हा प्रश्न असतो की नेमकं खरंच संपणार आहे कधी काम. म्हणजे प्रत्येक लाईन, आता पहिल्या फेजमधल्या पण दोन्ही लाईन्स पूर्ण क्षमतेने अजून चालू नाही झालेल्या, तर टाइम बाउंड होण्यासाठी काय करता येऊ शकतं? याच्यामध्ये बघा, तुम्ही देशातली किंवा जगातल्या कुठल्याही शहरात जा, मेट्रो एकदम नाही सुरू होत, ती टप्प्याटप्प्याने सुरू होते. नाही, बरोबर. पण म्हणजे या टप्प्याचं टाइम बाउंड एक करणं. टप्पा मध्ये कोविडचा काळ आला, 2-2.5 वर्ष कोविडच्या काळात पण पुणे मेट्रोचं काम बंद नव्हतं, लक्षात घ्या. आज बाकी इश्यू काही नाही राहिले. आता दुसऱ्या मेट्रोचं काम पण 80% पूर्ण झालं. आता पहिली लाईन तर 100% पूर्ण झाली. त्यामुळे मला असं वाटतं तिसऱ्या लाईनचं काम जवळजवळ पूर्ण होत आलं. एक लाईन पूर्ण झाली, 2 लाईनचं काम पूर्ण होताकडे. त्यामुळे आत्ता पहिल्या मेट्रो लाईनचं काम करायला वेळ गेला, कोविडचा काळ होता. शेवटी टप्प्याटप्प्यानेच कुठल्याही मेट्रोचं कुठेही जा तुम्ही माहिती घेतलीत आपण सगळ्यांनी की टप्प्याटप्प्यानुसारच होतं. शेवटी शहरातनं काम करायचं, मध्य भागातनं आपण जातो. मेट्रोचं काम करणं तेवढं तितकंसं सोपं नसतं. तुम्हाला रस्त्याला बॅरिगेटिंग करावं लागते, रस्ते छोटे होतात, वाहतुकीचं नियोजन करावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी पाहतात. मेट्रोचं पहिल्या टप्प्याला थोडासा डिले का झाला, तर शेवटी त्यावेळेस हाच प्रॉब्लेम होता की कोविडमध्ये तरी हळूहळू काम चालू झालं. आत्ताच्या 2 ज्या लाईन चालू आहेत त्या बघा किती फास्ट चालू आहेत. त्याच्यामध्ये आत्ता लोकांचं अजिबात म्हणणं नाही आहे. दिसतंय ना, रोज डोळ्याला दिसतंय. आज हे वाढलं, 8 दिवसांनी माणूस तिकडनं गेला, हे पण झालं, असं म्हणत आज मला असं वाटतं मेट्रोच्या कामाला खूप चांगल्या प्रकारे वेग आला आहे. ओके, आता आपण मेट्रोबद्दल पण बोललो ना, तर पब्लिक ट्रान्सपोर्टबद्दलचाच आपण आता ॲड्रेस करू शकलो. म्हणजे ज्या प्रमाणात बसेसची गरज आहे तेवढ्या बसेस आता रस्त्यावरती दिसत नाही, आणि त्याच्यासाठी एकतर काय करता येऊ शकतं. आणि नेटवर्क म्हणून ज्यावेळेस आपण विचार करतो, म्हणजे मेट्रोवाली बसेस आल्या, पण मला अजूनही माझ्या घरापासून मेट्रोला जाण्यासाठी त्याच्यासाठीची काय, म्हणजे नेटवर्क म्हणून काही त्याचा विचार काय पद्धतीने? मी जे म्हणालो की मी तेच सांगितलं आता की आपल्याला आता बघा, पहिला मार्ग तयार झाला, रामवाडीला शेवट आहे आपण, पण रामवाडीला पण शटल सेवा चालू ठेवली आहे PMPLची. ज्याला एअरपोर्टला जायचं आहे तो रामवाडीच्या स्टेशनला उतरला की तो 5व्या-7व्या मिनिटाला एअरपोर्टला जातो आहे. पुढच्या काळात ते एअरपोर्टला जोडणार होता, पण हाच विचार शेवटच्या माणसासाठी की PMPML आणि मेट्रो हे सगळ्या दोन्ही मार्गांचं आपल्याला एकत्रीकरण कसं करता येईल. आणि मी म्हणालो तसं एका तिकिटावरती तुम्ही मेट्रोतही बसा, तुम्ही बसमध्ये पण बसा,
जिथं तुम्हाला मेट्रो स्टेशनला जायचं तिथं तुम्हाला जागेवर बस जाणार आहे, तुम्हाला जिथून हवे तिथून बस मिळणार. अशा प्रकारचा एक प्लॅन निश्चितपणे आपण करणार आहोत, ते 100% कार्यान्वित होणार आहे. बसेसचा पण तुम्ही उल्लेख केलात. साधारणपणे 2200 बसेस आत्ता महापालिका PMPMLच्या ताफ्यामध्ये आहेत आणि त्यातल्या 1700 ते 1800 ॲक्च्युअल रस्त्यावरती असतात, कारण बंद पडतात, ब्रेकडाऊन असतात. हो. तर याची संख्या वाढवण्यासाठी जे काही निधी उपलब्ध जी, करणं जी. असेल तर त्याबाबत एक विशेष प्रयत्न करावा लागेल. तर अगदी तो अगदी कसा करावा? अगदी मी सांगितलं की मागच्या काळामध्ये आपण आता 1500 नवीन बसेस आणल्या. त्याचं कारण की आपण डिझेल बसेस एकदम आता टाकून दिल्या. रिप्लेस करतोय. आजची डिझेलची एक आताच एक काही मला असं वाटतं 20-25 पण नसतील. आपला विचार हाच आहे की पुण्यासारख्या शहरात आपण नेहमी जो प्रदूषणाचा विषय आहे, पर्यावरणाचा समतोलाचा विषय, त्यामुळे आपण एक ठरवलं की आमच्या काळात इथून पुढे कुठली बस घेताना ती डिझेलची बस नाही घेणार आपण CNGच्या बसेस घेतल्या. आता तर सगळ्याच इलेक्ट्रिक बसेस येतात आपल्या. त्यामुळे इथून पुढच्या टप्प्यात बसेसची संख्या वाढवणं, मी मागाशी पहिल्यांदा सांगितलं की आपल्या 100% तो अजेंडावरती विषय आहे की आता बसेस जितक्या आपल्याला लोकसंख्येच्या प्रमाणात आपल्याला बसेस लागतील तेवढ्या बसेस पुढच्या काळामध्ये 100% आपण वाढवणं. मग ते PMPMLच्या माध्यमातून असेल, जसं मी म्हणालो 350 बसेस केंद्र सरकारने दिलेला आपल्याला मागच्या 3 वर्षापूर्वी. 350 बसेस फेम 2 ही स्कीम आहे. फेम 2च्या अंतर्गत 350 बसेस इलेक्ट्रिक बसेस आपल्याला मिळाल्या ना. आता त्या पुढच्या काळात अजून टप्प्याटप्प्याने कशा मिळतील याचा प्रयत्न आपण नक्की करणार आहे. पर्यावरणाचा प्रश्न कायमच पुण्यात गाजतच असतो आणि त्याच्यावर चर्चेमध्ये येत असतो. त्याचे 2 भाग आहेत, आपण दोन्ही प्रश्न बघूया. पहिला मुद्दा आहे टेकड्यांचा. मी फक्त वेताळ टेकडीबद्दल बोलणार नाही, सगळ्याच पूर्ण टेकड्यांबद्दल आहे. कधी तळजाईवरती वृक्षतोड होते, कधी तळजाईवर नवीन प्रकल्प येतात, कधी वेताळ टेकडीबाबत काहीतरी येतात. तर या जपण्यासाठी यांना एक वारसा म्हणून घोषित करण्याच्या दृष्टीने किंवा याच्यावरची वनसंपत्ती जपण्याच्या दृष्टीने केंद्र पातळीवरनं तुम्ही काही धोरण आणणं किंवा अशा पद्धतीने काही करू शकता का, किंवा काय त्याबाबतचे नेमके विचार आहेत? मी माझी भूमिका किंवा माझे विचार मी पहिल्यापासून हेच मांडत आलो की बघा, उदाहरण देईल मी वेताळ टेकडीचा, की त्यावेळेला तिथे पौडफाटा बालभारती रस्त्याचा जेव्हा विषय आला, नागरिकांनी एकत्र आले, त्याला विरोध केला. मी स्वतः नागरिकांबरोबर वेताळ टेकडीचा पूर्ण प्रवास केला. मी होतो, आमचे आमदार होते, आम्ही पूर्ण लोकांसोबत गेलो, फिरलो आणि त्यानंतर त्याच्यावरती कुठलीही कारवाई पुढे झाली नाही. आम्ही ते थांबवलं. शेवटी पर्यावरण हा पर्यावरणाचा समतोल राखणं या शहराची गरज आहे. आज नुसतंच विकास करून पण चालणार नाही, पण विकास हे थांबता कामा नये. म्हणून माझं म्हणणं एका शब्दात असंच आहे की पर्यावरण आणि विकास हा दोन्ही गोष्टी एकात एक हात घालून चालल्या पाहिजेत. या शहराचा पर्यावरण राखलाच पाहिजे, पर्यावरणाचा समतोल राखलाच पाहिजे. या ठिकाणी प्रदूषणाची पातळी ही खाली आलीच पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला आमचा विकासही नाही थांबता आला पाहिजे. त्यामुळे या दोन्ही गोष्टी एकमेकाशी संबंधित आहेत, रिलेटेड आहेत. त्यामुळे त्या दोन्ही गोष्टी जर एकत्रितपणे आपण विचार केला तर पुढच्या काळात जेव्हा कधी कुठलाही प्रोजेक्ट येऊ, कुठलाही धोरणात्मक निर्णय येऊ, तो घेत असताना या दोन्ही गोष्टीचा विचार 100% आपण करणार. काही झालं एका बाजूला पर्यावरणाची हानी होईल असाही विकास आपल्याला नको आहे आणि विकास थांबला आहे आणि नुसतंच पर्यावरण म्हणतोय आपण, तर तेही फार काही आपल्याला परवडणार नाही. त्यामुळे दोन्ही गोष्टीचा समतोल राखून लोकभावना लक्षात घेऊन जे लोकांना हवं आहे त्याच दिशेने आपण काम करू. क्या बात आहे. दुसरा जो पर्यावरणाचा भाग आहे तो म्हणजे नदीचा विषय. नदी सुधार प्रकल्प आहे, Yes. त्याच्याबाबतही मतमतांतर आहेत. आता स्टेट एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट ऑथॉरिटीने त्याच्यावरती आक्षेप घेतलेले आहेत, काही गोष्टी मांडलेल्या आहेत की त्या पर्टिक्युलर प्रकल्पाबाबत. तर RFD या प्रकल्पाबद्दल, रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट या प्रकल्पाबद्दल तुमचं काय मत आहे, त्याच्याबद्दलची तुमची मला असं वाटतं की ज्यावेळेला या प्रोजेक्टचा DPR झाला, आता DPR होऊन जवळजवळ त्याला 8 वर्ष झाली असतील, तेव्हापासून हे सगळं सुरू आहे. तर मला असं वाटतं की याच्या संदर्भात NGT असेल, याच्या संदर्भात हायकोर्ट असेल, याच्या संदर्भात महापालिकेचा तो विभाग असेल, ह्या सगळ्या विषयांमध्ये नागरिकांची मतं जाणून घेतली गेली, कोर्टात लोकं गेली, तिथे हा विषय टिकला नाही, NGTमध्ये हा विषय टिकला नाही. त्यामुळे मला असं वाटतं की ज्या वेळेला आम्ही विदेशात जातो, आम्ही परदेशात जेव्हा फिरतो, तेव्हा आपण म्हणतो अरे माझ्या शहरात तर शहराच्या मध्य भागातनं मोठी आमची नदी गेली आहे, मोठा नदी गेली, मुळा नदी गेली, आमचं शहर कधी असं होणार आहे. तर मला असं वाटतं की ही एक भावना आहे ना लोकांची आणि म्हणून हे प्रोजेक्ट पुढे आले. आता एका वेळेला 2 प्रोजेक्ट चालू आहेत तिथे, रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट पण चालू आहे आणि तुमच्या जायकाच्या माध्यमातून जो आपला प्रोजेक्ट चालू आहे तो सुद्धा नदी सुधार आणि नदी पुनर्जीवन 2 वेगळे प्रकल्प आहेत. आज मला असं वाटतं की दोन्ही प्रोजेक्ट एका वेळेला चालू आहेत, ते खूप महत्त्वाचं. एक तर नदीमध्ये स्वच्छ पाणी आलं पाहिजे म्हणून नदीतलं जे काही सांडपाणी येतं ते आता
STPच्या माध्यमातून मोठ्या ट्रंक लाईन ड्रेनेजच्या टाकल्यानंतर ते थांबणार आहे, त्याचं काम चालू आहे. दुसरं आता तुम्ही बघा की गुजरातला गेल्यानंतर सुद्धा आज तिथलं रिव्हरफ्रंट पाहिल्यानंतर सुद्धा ते ज्या लोकांनी कन्सल्टंट जे होते त्याच लोकांनी आपल्याकडं काम केलं. आज जिथे जिथे कायदेशीर बाबी असतील, जिथे जिथे टेक्निकली असतील, जिथे जिथे NGT सारख्या ठिकाणी असेल, कुठे हा विषय टिकला नाही ना, माझं म्हणणं आहे. त्यामुळे त्याची पूर्ण काळजी घेतली आहे. तरीसुद्धा लोकांचे जे जे म्हणणं होतं, जे जे विषय सगळे महापालिकेने ऐकून घेतले ना, कधी ऐकून नाही घेतले. हा, पण आता शेवटी स्वातंत्र्य प्रत्येकाचं विचार स्वातंत्र्य, ज्याचं त्याला मत मांडायचा अधिकार आहे. पण मला असं वाटतं टेक्निकली आणि अगदी न्यायालयीन बाजूनं सुद्धा कुठेही मला वाटत नाही त्या प्रोजेक्टमध्ये आत्ता अडचण आहे. काम कुठेही थांबलेलं नाही. जर खरंच कोर्टाला वाटलं असतं, खरंच NGTला वाटलं असतं की इथे काहीतरी नियमांची पायमल्ली होती आहे, इथे पर्यावरणाचं काहीतरी नुकसान होतं आहे, इथे नदीचं काहीतरी भविष्यामध्ये नदीच्या पुराचा धोका निर्माण होतो आहे, असं जर कुठं वाटलं असतं निश्चितपणे काम थांबलं असतं. तर मला असं वाटतं की खूप चांगला प्रकल्प आहे, उलट त्याच्याकडे सकारात्मक दृष्टीनं पाहिलं पाहिजे. ओके. आता आपण आरोग्याबद्दल पण बोलताना म्हणजे आरोग्य सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पायाभूत सुविधांपैकी जे एक आहे. तर आरोग्य या सेक्टरमध्ये तुम्ही खासदार झाल्यानंतर पुणे महानगर म्हणजे पुणे या क्षेत्रासाठी तुमचा काय विचार आहे? आणि याच्या पुढे जाऊन म्हणजे आरोग्यातच पुढे एक्सटेन्शन म्हणून आता पुण्यात वाढलेलं ड्रग्सचं प्रमाण, खूप जास्त तरुण मुलं त्याच्या आहारी जातात. आता पुण्याचे CP आले होते, त्यांनी पण त्याच्याबद्दल एक काहीतरी कारवाई करायला सुरुवात केली. तर हे सगळं इतकं वाढतं आहे, तर केंद्र पातळीवरनं त्याच्याबद्दलचं काही धोरण बनवणं आणि या सगळ्यामध्ये एकतर मुळात तुमची काय भूमिका आहे? नाही, स्वाभाविक आहे, पुण्यासाठी प्रत्येक पुणेकरांची हीच भूमिका असेल ना. माझ्या शहरात असलं काही नाही झालं, त्याच्यात दुमत असण्याचं काही कारणच नाही. माझी भूमिका हीच भूमिका जी सगळ्यांची भूमिका ती. माझं शहर हे पुण्याचं विद्येचं माहेरघर आहे. माझं शहर हे सांस्कृतिक राजधानी आहे राज्याची. माझ्या शहराचं नाव जागतिक स्तरावरती आहे. एक शिवाजी महाराजांची भूमी, एक सामाजिक ऐतिहासिक मोठ्या कामाचा वारसा आहे इथे. त्यामुळे माझं शहर हे सगळ्या अर्थानं एक वैभवशाली संपन्न असलेलं शहर या देशा म्हणून आम्ही पाहतो. अशा गोष्टी कुणाला आवडणार आहेत? त्यामुळे मधल्या काळामध्ये जी उलट पोलिसांनी कारवाई केली, मला तर पोलिसांचं कौतुक आपण केलं पाहिजे खरं तर, की हे चालत होतं गपचूप सगळीकडे, पण पोलिसांमुळे ते उघडकीस आलं आणि पोलिसांनी कडक कारवाई केली. पुढच्या काळामध्ये होणार नाही. आमची तरुणाई ही अशा दिशेने भरकटणार नाही. यासाठी एक जागरूक कर्तव्य स्वतःचं ओळखून काम करणारा लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी जास्त आहे. त्यामुळे ह्याच्यात कुठली तडजोड होणार नाही कधी कुणाची. काही संबंधित तडजोड काहीच होऊ शकत नाही. माझं शहर असंच राहिलं पाहिजे. इथं असल्या गोष्टीला कुठं थारा नाही मिळाला पाहिजे. यासाठी कायदा सुव्यवस्था हा या शहराचा कायम उत्तमच राहिला पाहिजे, तो योग्यच राहिला पाहिजे. याचा विचार निश्चितपणे आपण करणार आहोत आणि केलाच पाहिजे ना. मी काय उपकार थोडीच करतो काय, हे माझंही काम आहे ना. शेवटी माझं शहराचं नाव बदनाम होत असेल तर ते कुणाला चालणार आहे, कुणाला आपल्याला आवडणार आहे का? मला असं वाटतं की त्याच्यावरती 100% आपण अत्यंत कठोर भूमिका कायम घेणार. त्याच्यात कुठेही कुणाची हायगाई होणार नाही, कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही इथं काही झालं तर. दुसरा विषय आपण हा म्हणलात आरोग्याचा. बघा, पुणे महापालिका म्हणून काम करताना महापालिका ही प्राथमिक आरोग्य सुविधा पुरवते. सार्वजनिक आरोग्याचा विषय असतो तो राज्य सरकारच्या माध्यमातून, जसं आपलं ससून आहे, जसं सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न असेल तो राज्य सरकारचा असतो. महापालिका म्हणून कोविडच्या काळात आपण झटकलं नाही जबाबदारी की ही बाबा आमचं काम काय पल्स पोलिओचे डोस देणं, आमचं काम मॅटर्निटी होम चालवणं आहे, फक्त आमचं काम फ्लू क्लिनिक चालवणं आहे, तुमचं तुम्ही बघा, असं नाही केलं आपण. या शहरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग झाला, त्यावेळेला पुणे महापालिकेने स्वतःचं काम समजून जवळजवळ 6-6.5 कोटी रुपये ह्या यंत्रणेत 2 वर्षात खर्च केले आपण. नाही, सॉरी, 250 ते 300 कोटी, माझ्या जवळपास 300 कोटीच्या वरती रक्कम आपण कोविडवरती खर्च केली महापालिकेने. आपण असं नाही म्हटलं ठीक आहे लोकांचेच पैसे लोकांसाठी, पण आपण पुढे येऊन काम केलं. राज्यात सरकार नव्हतं तेव्हा आमचं, पण आम्ही असं नाही म्हटलं की तुमचं सरकार तुम्ही काय राजकारण नाही केलं. आपण आज बघा, ह्या सगळ्या काळात आज आपल्याकडे 2 नवीन हॉस्पिटल उभी राहिली. 300 बेडची 2 नवीन हॉस्पिटल्स आपल्याकडे उभी राहिली बाणेरला. आज पुणे महापालिकेच्या आपल्या आरोग्य व्यवस्थेमध्ये 1000 ते 1200 व्हेंटिलेटर्स मिळाले आपल्याला. ऑक्सिजन जनरेशन प्लांट्स आपले 13 उभे राहिले महापालिकेचे स्वतंत्र. आज ICUचे बेड, ICUचे 2-3 हजार बेड आपले स्वतःचे तयार झाले. हे काही महापालिकेचं काम नाही, पण आम्ही कोविडच्या काळात आपण सक्षम झालो आणि त्याच्यात म्हणून
अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे आपलं मेडिकल कॉलेज आहे. आज शेवटी काय होतं की महापालिका हॉस्पिटल चालवते, पण पॅरामेडिकल स्टाफ, मेडिकल स्टाफ याची बनवा असते. आम्हाला त्याच्यात फार काही करता येत नाही, का तर ते आपलं कामच नाही. पण आज आमच्याच हॉस्पिटलमधनं डॉक्टर्स तयार होतील, नर्सेस तयार होतील, ही सगळी लोकं आमची आरोग्य यंत्रणा सक्षम करायला तयार आहेत ना. आता 3रं वर्ष आपल्या मेडिकल कॉलेज, आता 3rd इयरला आहे मुलं आहेत आपली, पहिल्या वर्षीची आलेली. ही अभिमानाची गोष्ट आहे. 75 वर्षाच्या काळात स्वातंत्र्यानंतर एकही मेडिकल कॉलेज कुठल्या महापालिकेला नाही मिळालं देशात. ती आपली महापालिका आहे. ती कल्पना मांडली, मला लोकांनी त्या वेळात काढलं. हा काही म्हणतो, उगाच अटल बिहारींच्या नावाने करायचं म्हणून एक योजना आणायची. मेडिकल कॉलेज कुठं होत असतं का? पण 5 वर्षात चिकाटी सोडली नाही आम्ही. आपल्या शहराला मेडिकल कॉलेज झालं आपलं स्वतःचं. खूप मोठं आता काम चालू आहे नायडू हॉस्पिटलच्या जागेवर. त्यामुळे मला असं वाटतं की आरोग्य विषयामध्ये महापालिकेबरोबर राज्य सरकार म्हणून या शहराचा लोकप्रतिनिधी पुढच्या काळात म्हणून केंद्रातनं काय करता येणार सगळा विषय. आज मी का नाही सांगू, आज मला तिथं जाऊन कळलं तर पाहिजे. सुरुवात आहे. आज मी काय तिथं जाऊन अभ्यास करून नाही, पण आज मला इथला अनुभव आहे. मला माझ्या शहराला काय हवं आहे, माझ्या शहराची काय गरज आहे मला माहिती आहे ना. आज मी आज मॅटर्निटी होम आहे, माझे छोटे छोटे फ्लू क्लिनिक आहेत महापालिकेचे, ते सक्षम करणे असेल. राज्य सगळ्यात ससून अधिक चांगलं करणं ही सगळ्यात मोठी जबाबदारी. ससूनसारखं रुग्णालय, जे जिल्ह्यातले रुग्ण आहेत बाहेरच्या जिल्ह्यात, ससूनसारखं रुग्णालय अत्यंत सक्षम अजून चांगल्या पद्धतीनं करणं, अशा काही गोष्टी आपल्याला पुढच्या काळात या शहराच्या आरोग्यासाठी निश्चितपणे करावं लागतं. थोड्या काही राष्ट्रीय प्रश्नांकडे वळूयात. पुण्याचे तर प्रश्न आपण बोललोच आहोत. जाहीरनाम्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या उल्लेख असलेला आणि कायमच बोलण्यामध्ये पण येणारा विषय आहे तो युनिफॉर्म सिव्हिल कोडचा आहे, समान नागरी संहिता. त्या आधारेच एक उत्तराखंडमध्ये कायदा पण आला. तुम्हाला म्हणून हा प्रश्न स्पेसिफिक आहे की युनिफॉर्म सिव्हिल कोडचा उल्लेख तर आहे, पण त्याच्यामधनं जे हिंदूंना सुद्धा मिळणारे बेनिफिट्स आहेत किंवा उत्तराखंडमध्ये आदिवासी समाज जो आहे तो वगळण्यात आला युनिफॉर्म सिव्हिल कोडकडनं, तर अशा गोष्टीबाबत नेमकी भूमिका काय असणार आहे आणि हे जर वगळलं गेलं तर तो खरंच युनिफॉर्म राहणार का? तर नाही, मला असं वाटतं की याच्यावरती आमच्या केंद्र स्तरावरती विचार केलेला दिसतोय. जेव्हा आमचं देशाचं म्हणून जो जाहीरनामा झाला त्याच्यात त्याचा उल्लेख केला गेला, म्हणजे याच्यावरती खूप काही विचार केला गेला असणार आहे. स्वाभाविकपणे समान नागरी कायदा या विषयावरती अनेक दिवस चर्चा ऐकली आपण. फक्त मला असं वाटतं की विषमता दूर करण्यासाठी या देशात या कायद्याचा मोठा प्रभावीपणे उपयोग होईल आणि आमच्या पक्षाच्या अजेंड्यावरती आहे म्हणल्यानंतर मला असं वाटतं की त्याच्यात खूप काही गोष्टीचा विचार झाला असेल. फार काही मी डिटेल्समध्ये व्यक्तिगत स्वरूपात आत्ता मी काय ती वेगळी भूमिका किंवा म्हणणं माझं याच्यापेक्षा माझ्या पक्षाने ते करताना काय नेमका विचार आहे हा त्याच्यात मलाही समजून घ्यावा लागेल. पण समान नागरी कायदा हा माझ्या पक्षाच्या अजेंड्याचा विषय आहे, तो आमचा मॅनिफेस्टोमधला विषय, त्यामुळे आम्ही त्याच्यासोबत राहणार. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा कायम येतो ते म्हणजे आता CIIचा पण जो अहवाल आला त्याच्यामध्ये पण आपल्याला असं म्हणजे बेरोजगारीचे आता जे काय गेल्या 10 वर्षातले आकडे दिसतात, आता खूप जास्त प्रमाणात बेरोजगारी आहे गेल्या 2023-24 मध्ये हे दिसतंय आपल्याला. तर एकूणच धोरण म्हणून ज्यावेळेस तुम्ही संसदेत काम कराल त्यावेळेस बेरोजगारीकडे तुम्ही काय पद्धतीने बघताय? मला असं वाटतं की मागच्या 50 वर्षाचं आणि या 10 वर्षाची आपण तुलना केली पाहिजे. या बेरोजगारीच्या एकूण जो काही आपण ग्राफ आहे तो पाहतोय किंवा जे काही आकडेवारी आहे, बघा मी कालही सांगितलं की मोदीजींनी समाजातल्या शेवटच्या माणसाचा विचार कसा केला. त्या काळात स्वतः राजीव गांधी असे म्हणायचे की आम्ही एखाद्या योजनेच्या माध्यमातून जर त्या लाभार्थ्याला 1 रुपया वरनं दिला तर त्याला 15 पैसे मिळायचे खाली, हे त्यांच्या भाषणात त्यांनी बोललेलं आहे. आज बघा 31 लाख कोटी रुपये हे सर्वसामान्य माणसाच्या बँकेच्या खात्यात जमा झाले. सुकन्या योजना असेल, आज उज्ज्वला गॅस योजना असेल, त्याच्यानंतर तुम्ही आयुष्यमान भारत असेल, अनेक वेगवेगळ्या समाजाला आता बेरोजगारीचा विषय म्हणून तुम्ही आत्ता विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून आज या सगळ्या समाजाला उद्योगधंद्याला व्यवसायाला हात देण्याचा त्याला पाठबळ देण्याचं काम त्या योजनेच्या माध्यमातून. आज मुळामध्ये बेरोजगारीच्या या सगळ्या विषयात एकतर समाजातला प्रत्येक घटक आत्मनिर्भर करण्याचं पहिलं काम मोदीजींच्या सरकारने सुरू केलं. त्यासाठी या सगळ्या योजनेच्या माध्यमातून तो समाज तो घटक सक्षम केला का. योजना सोडून द्या, लाभ सोडून द्या, पण अनेक व्यवसाय स्टार्टअप्स या सगळ्या विषयात सुद्धा हे आपलं कौशल्य विकास या सगळ्या विषयात सुद्धा खूप काम झालं आहे. त्याचे सुद्धा आकडेवारी आपण एकदा घेऊया. दुसरं एक उदाहरण दिलं की स्वनिधी योजना, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, जे छोटे छोटे हातावरती पोट असणारे जे काही धंदे करणारे लोक आहेत, व्यापार छोटे छोटे, म्हणजे भाजीवाला आहे, फळवाला आहे, एखादा रस्त्यावरचा कोणीतरी पथारीवरती चहावाला आहे, आज 70,000 कोटी रुपये त्या थेट त्या लोकांना
स्वनिधी योजना बिना व्याजाचे, बिना तारणाचे, कुठलंही तारण नाही, कुठलंही व्याज नाही, 70,000 कोटीचं कर्ज केंद्र सरकारने या लोकांना दिलं. ह्या बेरोजगारी संपवण्याचाच विषय, बेरोजगारीचं निर्मूलन करण्यासाठीच्याच योजना आणल्यात. मला असं वाटतं त्याच्यावरती खूप गांभीर्यानं काम चालू आहे. आकडेवारी आता मी म्हणेन की शेवटी सगळे बघा लगेच काही असं टर्न होणार नाही. इतक्या वर्षाचा बॅकलॉग आहे 50 वर्ष. मोदीजी हेच सांगतात की 50 वर्षाचा बॅकलॉग भरायला मला जे माझी 10 वर्ष आहेत ती हे संपवण्यासाठी आहे आणि एक विकसित भारत, आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठीचा माझा पाया आहे तो. ही 10 वर्ष मी पाया म्हणून बघतोय त्याच्याकडे. आता त्याच्यावरती काम सुरूच आहे ना. त्यामुळे मला असं वाटतं की अनेक योजना असतील, अनेक वेगवेगळ्या समाजाला आधार देण्याच्यासाठीच्या स्कीम्स आहेत. हे सगळे छोटे छोटे व्यापाऱ्यांना आत्मनिर्भर सक्षम करण्यात हा त्याचाच एक भाग आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्याच्यावरती खूप चांगलं काम चाललं आहे. त्याला काही गोष्टी वेळ तर नक्कीच लागेल, पण अगदी आज तुम्ही सहज पुण्यातल्या एखाद्या पथारीवाल्याला त्या दिवशी मला वाटतं कोणी बोल भिडू शका, कुठे एका चॅनलने विचार की काय वाटतं तुमच्या जीवनात काय बदल. माझ्या जीवनात काय नाही, मी खुश आहे. माझ्या अकाउंटला पैसे झाले आहेत, माझ्या शहरात आता मेट्रो साधा भाजीवाला पण म्हणतो माझ्या शहरात मेट्रो झाली. आता शेवटी सगळ्याच गोष्टी एकत्र विचार केला पाहिजे. त्यामुळं त्याला मिळणाऱ्या सुविधा, या शहराचा विकास आणि शिवाय त्याच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये वेगवेगळ्या स्कीम्स असतील, योजनेच्या माध्यमातून त्याला मिळालेला आधार, सगळ्या गोष्टी पाहता आणि स्टार्टअप्स आहेत, कौशल्य विकास आहे, सगळ्या माध्यमातून सुद्धा बेरोजगारीच्या संदर्भात खूप चांगलं काम आहे. असं वाटतं की निर्मूलनाचं सुरू आहे. जनगणना ही खूप महत्त्वाची मानली जाते एकूणच डेटा मिळण्याच्या दृष्टीने आणि नवीन योजना आणण्याच्या दृष्टीने. तुम्ही अनेक योजनांचा उल्लेख केला. 2021मध्ये जनगणना होणं अपेक्षित होतं, पण अर्थातच कोविड वर्ष होतं त्यामुळे ते पुढे गेलं. पण त्यानंतरही 2 वर्ष झाली आहेत आणि जनगणनेचा अजून उल्लेखही नाही झालेला. त्यामुळे त्याच्याबद्दलची भूमिका आणि त्याला जोडूनच 2 उपप्रश्न आहेत की जातीनिहाय जनगणनेबद्दल तुमचं काय मत आहे आणि मराठा आरक्षणाबद्दल तुमची नेमकी भूमिका काय आहे? नाही, जनगणना तर दर आपल्याकडे 10 वर्षांनी व्हायलाच पाहिजे. कोविड असेल, नंतर आता लागलेल्या सगळ्या निवडणुका असतील. मला असं वाटतं की त्याच्यावरतीच त्या सगळं लांबलं असावं. मराठा समाजाच्या विषयात मला असं वाटतं की शेवटी राज्यामध्ये मराठा समाजाला आज आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी जे काही सगळं सुरू आहे त्यासाठी आमच्या सरकारनेच काम केलं. बघा, देवेंजी 2014 ते 19 मुख्यमंत्री होते. त्याच्या अगोदर काय मराठा मुख्यमंत्री नव्हते का कोणी? देवेंजी तर मराठा नव्हते, तरी आरक्षण पहिल्यांदा त्यांनी दिलं. देवेंजींच्या काळात आरक्षण मिळालं, ते टिकूनही दाखवलं हायकोर्टात. पण सरकार बदललं, सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर या लोकांना टिकवता नाही आलं. बरं, हे टिकवण्यासाठी प्रयत्नही नाही केले या लोकांनी काही. हे सरळ आहे ना, समोर आहे. आजही ज्यावेळेला इतकं मोठं आंदोलन उभं राहतं मराठा समाजाचं, त्यासाठी सुद्धा आज कोण काम करते? शिंदेसाहेब काम करतायत, देवेंजी काम करतात, अजितदादा काम करतात प्रामाणिकपणे. पहिलं पण आरक्षण आम्हीच दिलं, आत्ताही आरक्षण टिकवण्यासाठी किंवा आरक्षणातले काही जे म्हणणं आहे मराठा बांधवांचं आंदोलनाच्या माध्यमातून ते सुद्धा पूर्ण करण्यासाठी किंवा त्याच्यातल्या काही उपाय शोधण्यासाठी सुद्धा हे तिघेच काम करतायत. हे सरकार काम करते. 50 वर्ष जी सरकार होती त्यांनी काही केलं नाही. त्यानंतर 2.5 वर्ष आली तेव्हाही काही केलं नाही. त्यामुळे मला असं वाटतं मराठा समाजाला आरक्षण जे हवं आहे ते गरज आहे, त्या समाजाची ती आवश्यकता आहे. त्यासाठी आमचंच सरकार काम करतं, ही माझी स्पष्ट भूमिका आहे. एक पुण्याशी संबंधित प्रश्न आहे, पण सगळ्याच महापालिकांशी संबंधित आहे. 2009मध्ये क्षेत्रसभेचा कायदा आला, पण अजून त्याची अंमलबजावणी अनेक सरकारं बदलूनही राज्यामध्ये झाली नाही. केंद्र पातळीवरती 73व्या घटनादुरुस्तीनंतर ग्रामसभेचा कायदा ग्रामीण भागातल्या लोकांना मिळाला, पण क्षेत्रसभेचा किंवा वॉर्ड सभेचा फायदा किंवा त्याचा कायदा शहरी भागातल्या लोकांना मिळाले नाही. त्यामुळे एक प्रकारे शहरी भागातले लोक त्याच्यापासून वंचित आहेत. तर या विषयात तुम्ही कसं काम करणार किंवा अशा पद्धतीचा कायदा असावा म्हणून काही कायदा मांडणार का? शेवटी तो ग्रामीण भागातला असो किंवा शहरी भागातला असो, तो त्या नागरिकाचा अधिकार आहे. आणि लोकशाहीमध्ये मला असं वाटतं की त्या अधिकाराचा वापर हा केलाच पाहिजे. ज्या अपेक्षेने किंवा ज्या भावनेतनं आपण लोकप्रतिनिधी निवडून देतो, लोकप्रतिनिधी हा जनतेच्या प्रती हा जबाबदार असतो. त्याला तो उत्तरदायित्व असतं त्याचं की त्यांनी त्या जनतेला, शेवटी तो आन्सरेबल आहे, त्यांनी जनतेला उत्तर दिलंच पाहिजे. का तर तुम्ही त्यांनी दिलं निवडून म्हणून तर तुम्ही काम करताय. मला असं वाटतं याचा विचार शहरी भागात झाला पाहिजे. त्याच्या दृष्टीनं आपण सकारात्मक प्रयत्न नक्की करू. आता आपण बेरोजगारी म्हणजे रोजगाराबद्दल पण बोलत होतो, तर त्याचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे त्या शहरांमध्ये त्या मतदारसंघांमध्ये त्या पद्धतीची इंडस्ट्री, त्या पद्धतीचे उद्योग असणं आणि ते तिथे राहणं आणि त्याबद्दलची चालना मिळत राहणं, म्हणजे त्या लोकल लोकांना त्याच्यासाठीचा रोजगार मिळेल. आता पुण्याच्या बाबतीत जरी बघायला गेलं तरी बरेचसे इंडस्ट्रीज इंडस्ट्री हब म्हणून, ऑटोमोबाईल हब म्हणून डेव्हलप झालं. काही उद्योग आले, त्याच्यानंतर गेल्या काही वर्षात आपण बघतो काही उद्योग पुण्यातनं बाहेरही शिफ्ट झाले. तर हे जे उद्योग पुण्यात आले, वसले,
त्यांना पुण्यात रिटेन करण्यासाठी तुम्ही काय कराल? आणि आणखीन असे वेगळे उद्योग, वेगवेगळ्या कंपनीज पुण्यात येतील आणि पुण्याची ती जी उद्योग शहर म्हणून जी ओळख आहे, ती आणखीन टिकवण्यासाठी तुम्ही काय कराल? नाही, मला असं वाटतं की शेवटी या सगळ्या क्षेत्राला, उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी म्हणून शासन स्तरावरती शेवटी ज्या ज्या काही अडचणी आहेत, त्या मुळात त्या अडचणी दूर झाल्या पाहिजेत. त्या समजून घेतल्या पाहिजेत, नेमक्या अडचणी काय आहेत. आणि शासन स्तरावरती त्यांना सपोर्ट म्हणून मग इन्फ्रास्ट्रक्चर असेल, काही नियम आहेत, कायदे आहेत, बाकी टॅक्समधले कन्सेशन्स असतील, या सगळ्या विषयामध्ये शासकीय स्तरावरती त्याला आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून ज्या काही गोष्टी कराव्या लागतात त्यासाठी आपण शेवटी तो तुम्ही म्हणाल तसा तो रोजगाराशी मुद्दा आहे. तो रोजगाराशी थेट संबंध येतो. थेट त्या शहराच्या विकासाला हातभार लावतो. त्या शहराच्या एकूण तुमची व्याप्ती जी म्हणतो की त्याची देशभरामध्ये वाढण्यासाठी, त्या शहराचं नावसुद्धा शेवटी मोठं होण्यासाठी त्या सगळ्याचा मदत होईल. त्यामुळे मला असं वाटतं की नेमक्या अडचणी काय आहेत त्या समजून घेतल्या पाहिजेत आणि त्याला पूरक असलेल्या गोष्टी काय कराव्या लागणार याच्यावरती काम करायला लागेल आणि ते काम आपण नक्की करू. एक मोठा प्रश्न कायमच चर्चेमध्ये येतो तो म्हणजे टोलचा, की वर्षानुवर्ष टोल चालू आहे आणि खरं तर सगळी रक्कम भरल्यानंतर जेवढा रस्ता बनवण्यासाठी खर्च झाला तेवढी रक्कम गोळा झाल्यानंतर टोल कमी तरी व्हायला पाहिजे जर फक्त मेंटेनन्स पुरता असेल तर. पण आता पुणे मुंबईचा एक्सप्रेसवे बघितलं तर टोल वाढतच चाललाय. तर या विशिष्ट ते बघायला पाहिजे. शेवटी कसं आहे की नेमकं ते काय ॲग्रीमेंट काय आहे, त्याच्यामध्ये काय क्लॉज आहेत, ते काय एकदा बघावं लागेल ना की बाबा हा नेमका विषय काय. कारण असं जर करत राहिलं तर ते मला नाही वाटत ते करू शकतील असं. शेवटी तुमच्या करारनाम्यामध्ये काय आहे, त्यात काय ठरलं त्यानुसार ते चालत आहे. करारनाम्याच्या पेक्षा वेगळं काय करत असतील तर ते आतापर्यंत कधीच बंद झालं असतं. किंबहुना जर तसं असेल तर पुढच्या काळात आपण बंद करू ते. पण एकदा तो करारनामा काय आहे तो तपासला पाहिजे आपण. आणि करारनाम्यात जर टोल करारनाम्याचं उल्लंघन झालं असेल तर बंदच जाणार ते, बंदच होणार ते. त्यासाठी मी पुढाकार घेईन. पुन्हा राष्ट्रीय प्रश्नांकडे वळूया. आपण विमानतळाचा उल्लेख केलाच तर 2004 पासून पुण्यासाठीचा इंटरनॅशनल एअरपोर्टसाठीचा सिव्हिल एअरपोर्ट पूर्णपणे जो नागरी विमानतळ असेल त्याच्यासाठीचा प्रयत्न चाललाय. 2004 ते 14 आधी चाकण प्रपोज होता, मग पुरंदरला गेला तो नंतरच्या काळामध्ये झाला. पण 20 वर्ष चर्चा चालू आहे, सरकारही बदलली आहेत, पण प्रत्यक्षात ते पुढे गेलं नाही. तर टाइम बाउंड ते होण्यासाठी, कारण इंडस्ट्रीचा उल्लेख आता ओंकारने पण केला, त्याच्यासाठी चालना मिळणार नाही, तर त्या टाइम बाउंड करण्यासाठी, वेळेत तो होण्यासाठी केंद्राचा जाहीरनामा आला. पुण्याचा जो काही जाहीरनामा आपण बनवतोय त्यात पुरंदरचं विमानतळ लवकरात लवकर मार्गी लावणं किंवा पुरंदरचं विमानतळ करणं हा आमचा पहिला विषय. त्याच्यामध्ये त्यासाठी देवेंजी कालसुद्धा बोलले बघा की आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदरचं करणं हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे, आम्ही ते करणार. ज्यावेळेला देवेंजी मुख्यमंत्री होते त्यावेळेला 5 वर्षात त्याला खूप चालना मिळाली. अगदी ती जागा तिकडनं इकडे इथल्या आल्यानंतर ती जागा निश्चित करणं, ते जागेचं भूसंपादन करण्यासाठी राज्य शासन म्हणून त्याच्यासाठी निधीसुद्धा उपलब्ध करून देणं, या सगळ्या गोष्टी खूप वेगानं झाल्या. मधल्या 2.5 वर्षाच्या काळात परत सरकार बदललं, जागाही बदलली. तिथल्या इथं जागा शिफ्ट झाली. तिथल्या लोकल जे काही लोकप्रतिनिधी आहेत, सरकार चालवणी माणसं आहेत, त्यांच्यामध्ये काय झालं माहीत नाही, ती जागा पुन्हा रिलोकेट केली गेली. या जागेच्या ऐवजी त्या जागेवरती जाऊ. मला असं वाटतं की मधला काही जो काळ होता तो साधारणतः 2 सरकार 3 सरकार एकत्र एकमेकात काळात बदलली. आम्ही होतो, मग ते गेले, परत आम्ही आलो. तर मला असं वाटतं की ही एक थोडीशी आपली अडचण होती की सरकार बदलली, भूमिका बदलतात लगेच, त्यामुळे इंटेन्शन बदलतं. त्याच्यातल्या लोकांचे काय विचार असतात ते त्याच्या पद्धतीने लोक काम करायला बघतात. पण आज पुरंदरचं विमानतळ होणं हे आमच्या 100% प्राधान्याचा विषय आहे. त्यासाठी आम्ही काम करणार. मग भूसंपादनाचा विषय असेल, टेक्निकली काही प्रॉब्लेम्स राष्ट्रीय स्तरावरची, केंद्र स्तरावरची त्या खात्याची असतील, इथं भूसंपादनाला काय निधीचा विषय काय, ते सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये 100% पूर्ण वेळ आम्ही काम करणार. 2च प्रश्न राहिलेत, आपण फार वेळ घेणार नाही. सध्या पुण्यामध्ये अनेक ठिकाणी रिडेव्हलपमेंट चालू आहे आणि त्यामुळे अनेकदा आपल्याला दिसतं की इमारतीचा पाया खणला जातो आणि भूजल लागतं, पाणी लागतं आणि खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा होतो. त्यानंतरही अनेक बोरवेल्स आहेत जिथे खूप खोलवर जाऊन भूजलाचा उपसा केला जातो. आपण रिसेंटली बंगळुरूचं उदाहरण बघितलं की जिथे पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला. तर याबद्दल व्यापक काय प्रकारचं धोरण असू शकतं की भूजल मेंटेन होईल, त्याबाबत ते टिकवलं जाईल आणि वाढेलही? थोडंसं मला असं वाटतं की माझं ज्ञान त्याच्यातलं फार कमी आहे. तर आपल्याकडे खूप लोक या विषयात काम करणार, तज्ज्ञ मंडळी खूप आहेत, त्याच्यावरती काम करणार आहेत. मला असं वाटतं की पुणे असं शहर आहे की तिथं सगळं टॅलेंट खचून भरलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक विषयाचं काम करताना आपल्याला लोकांना सोबत घेऊ. मला असं वाटतं याच्यातले काही तज्ज्ञ लोकांशी आपण चर्चा करू, बोलू,
त्याच्यावरती काय काम करतील, काय उपाय असेल याच्यावरती काम करू. मला असं वाटतं की आज मला माहिती कमी आहे तर मी काहीतरी बोलणं, तर त्याच्यापेक्षा मी न बोलणं आणि सोबत लोकांना घेऊन त्याच्यावरती काम करणं, विचार करणं, हा मला असं वाटतं सर्वोत्तम उपाय होऊ शकतो. माझ्याकडनं एक शेवटचा प्रश्न आहे आणि थेट तुमच्या आत्तापर्यंतच्या कामाशी पण तो संबंधित आहे. गेल्या जवळपास 22 वर्षामध्ये आपण असं पाहिलं 20-22 वर्षामध्ये की सातत्याने राज्य सरकार बदललं किंवा राज्य सरकारचं धोरण बदललं की महापालिकेची रचना बदलते. कधी 1चा वॉर्ड होतो, 1 नगरसेवकाचा वॉर्ड होतो, कधी 2चा होतो. तुम्ही सगळ्या पद्धतीत नगरसेवक म्हणून निवडून आलात. 1, 2, 4, 3 आता 3चा मध्ये झाला होता त्याची परत तो पण निर्णय बदलला. तर याबाबत नेमकी भूमिका काय आहे? याच्यात एक धोरण सातत्य असणं आवश्यक वाटतं का? व्यक्तिगत भूमिका म्हणून सांगा, कदाचित खासदाराच्या कामाच्या परिप्रेक्षात हे येत नाही, येत पण नाही. तरीही तुमची व्यक्तिगत भूमिका तुम्ही हे अनुभवलंय म्हणून पण की 1चा वॉर्ड असावा, 2चा असावा की नेमकं कसं असावं असं तुम्हाला वाटतं? नाही, हे खरं आहे, ते मान्य केलं पाहिजे की सरकार बदललं की भूमिका बदलते. ठीक आहे, आता तो काही धोरणात्मक निर्णय घेताना त्याला थोडासा नाही म्हटलं ते राजकीय विचारांचा स्पर्श आहे असं म्हणायला हरकत नाही. मी काय वेगळा नाही, त्यामुळे त्याच्यावरती नंतर सविस्तर बोलू. पण आज मी तेवढं तर कबूल नक्की केला. धन्यवाद. थँक्यू सो मच. तुम्ही पुण्यातल्या प्रश्नांबद्दल उत्तरं द्यायला आज तयार झालात आणि मनमोकळेपणानं त्यावर उत्तरं दिलीत, आपण चर्चा केली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. राष्ट्रीय प्रश्नांबद्दल राष्ट्रीय प्रश्नाबद्दल पण आपण आपल्या पुण्यातल्या खासदारांना काय वाटतं हे खूप कमी माध्यमांवर आम्हाला ऐकायला मिळतं, त्याच्यामुळे आम्हाला आज हे विचारता आलं याबद्दलही आम्हाला फार बरं वाटलं. त्याबद्दल तर तुमचेही खूप आभार. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. येस.